टॉपिक न्यूमेरिकल साठी बस कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी दोन टॉपिक मध्ये एक बोर्डचा टॉपिक आहे एक न्यूमेरिकलचा टॉपिक आहे. बोर्ड मध्ये थ्योरेटिकल जर क्वेश्चन आला या चॅप्टर मध्ये तर तो एलसी ऑसिलेटर वर पडू शकतो. कळलं का? 3 मार्कला शॉर्ट नोट आलं लक्षात. हा 3 मार्कचा शॉर्ट नोटचा क्वेश्चन होऊ शकतो बोर्ड मध्ये. आणि जर बोर्डच्या हिशोबाने जर तुम्ही नाही केला पुढे तर इलेक्ट्रिक रेझोनन्स जो टॉपिक आहे इकडे लक्ष द्या. गप्पा करू नका. इलेक्ट्रिक रेझोनन्सचे जे सर्किट आहेत सिरीज आणि पॅरललचे त्याच्यावर न्यूमेरिकल पडू शकतो. सो पॉसिबिलिटी कॉम्पिटिटिव्हच्या हिशोबाने न्यूमेरिकलची जास्त आहे आणि बोर्डच्या हिशोबाने थ्योरेटिकल क्वेश्चनची जास्त आहे ना. ओके. सो एलसी ऑसिलेटर बघा. ऑसिलेटर सर्वात महत्त्वाची गोष्ट, ऑसिलेटर काय काम करतो? ऑसिलेटर मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की एसी टू डीसी जर कन्वर्ट करायचं असेल, डीसी टू एसी जर कन्वर्ट करायचं असेल तर एका ठिकाणी रेक्टिफायर येत होता आणि एका ठिकाणी ऑसिलेटर येत होता. एसी टू डीसी रेक्टिफायर, एसी टू डीसी रेक्टिफायर आणि डीसी टू एसी ऑसिलेटर. ऑसिलेटर हे एलसी ऑसिलेटर असतं. एलसी का? कारण एल म्हणजे इंडक्टर आणि सी म्हणजे कॅपॅसिटर. सो इंडक्टर कॅपॅसिटरचं बनून ते ऑसिलेटर जनरेट होत असतं. आता याच्यामध्ये नेमकं होतं काय? तर हा जो कॉन्सेप्ट आहे हा इंडक्शनचा कॉन्सेप्ट. याच्यात फक्त कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, घरी वाचून घ्या. 3 मार्कची शॉर्ट नोट येते त्या कॉन्सेप्ट घ्यायचा आणि पुढे संपवायचा. कळलं का? सो जास्त डीप मध्ये जात नाही याच्यामध्ये, फक्त कॉन्सेप्ट सांगतो आणि पुढे जातो. घरी रीड करून घ्या ते. ओके. मी तुम्हाला मागच्या वेळेस एक क्लिअर केलं होतं का की एक इंडक्टर जर असेल एका सर्किट मध्ये मी जर एक कॅपॅसिटर आणि इंडक्टर लावला, जसं की तुम्हाला इथे एक इंडक्टर दिसतोय का? या सर्किट मध्ये एक इंडक्टर दिसतोय पहा आणि एक कॅपॅसिटर आहे पहा. दिसतोय का? हो, हे कॅपॅसिटर आहे हा. ओके. थोडं थांबव, मी याच्यात लिंक टाकतो. सी क्लियर. याचा बेसिक जे फंडामेंटल जे पॅराग्राफ दिसतोय तुम्हाला हा पूर्ण इथून तर इथपर्यंत या पॅराग्राफ पर्यंत पूर्ण तो लांब लांबचा पॅराग्राफ दिलेला आहे ना पूर्ण स्टेट बोर्डच्या बुक मध्ये. तो कॉन्सेप्ट आहे. तो कॉन्सेप्ट मी तो सांगतो, तो घरी वाचून घ्या. ओके. त्याच्यामध्ये काय असतं, इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असे दोन टाइपचे पॉझिटिव्ह, एका साइडला पॉझिटिव्ह चार्ज असतात, एका साइडला निगेटिव्ह चार्ज असते कॅपॅसिटर मध्ये. हे पण पूर्ण डिस्कस केलेले आहे. कॅपॅसिटर हा एनर्जी स्टोअर करतो, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करतो का? कारण एका ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज वाढत असतात, एका ठिकाणी निगेटिव्ह चार्ज वाढत असतात. दोघांच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स वाढत असतो. कळलं का? हा कॅपॅसिटर असतो. हा टेम्पररी स्टोरेज करतो एनर्जीला. कळलं? म्हणजे तुमच्या ईएमएफ सारखा स्ट्रक्चर येते थोडंसं. काय होणार, ह्या जर चार्ज याच्यामध्ये चार्जेस असतील, पॉझिटिव्ह चार्ज वरच्या प्लेटवरती, निगेटिव्ह चार्ज डाऊन प्लेटवरती. याच्याकडनं हे पॉझिटिव्ह चार्ज या इंडक्टरकडे जातात, म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हा फ्लो असा व्हायला लागतो. बरोबर ना? कारण या ठिकाणी हा कॅपॅसिटर म्हणजे कोणासारखं काम करतोय? ईएमएफ सारखे काम करतोय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचा. कारण त्याच्याकडे चार्ज आहेत आणि तो सर्किट मध्ये फ्लो करणार. कळलं का? हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होणार की नाही होणार? होणार. मग हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होत असताना या कॉईल मधनं जर करंट पास झाला तर आपण मागेच बघितलेलं आहे, फॅराडेज लॉ वगैरे सगळे पाहिलंय ना. एका कॉईल मधनं जेव्हा करंट पास होतं तेव्हा फॅराडेज लॉच्या हिशोबाने त्याच्यावरती होती काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो आणि ते इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड मध्ये कन्वर्ट होते. कळलं का? सो ही फील्ड तयार होत असते पहा. आठवली गेले डायग्राम मी सांगितलं होतं पहा. एक इंडक्टर मधनं जर तुम्ही करंट पास करणार त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार. कळलं? आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये हा कॉन्सेप्ट ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. फॅराडेज लॉ, लेन्झ लॉ, त्याची डायरेक्शन काय असणार वगैरे सगळं पाहिजे. मग काय होतं याच्यामध्ये हे प्रोड्यूस होत असते. या टाइमला काय होतं, हा कॅपॅसिटर जो होता तो पहिले सुरुवातीला चार्ज होता. चार्जचं मिनिंग काय असतं? त्याच्यामध्ये चार्जेस आहेत सध्याला, चार्जिंग येतो, भरपूर चार्ज आहे. म्हणजे तुमची बॅटरी जशी असते चार्ज, ते बॅटरी चार्ज आहे समजा. तर हे चार्ज होता, त्याच्याकडे चार्जेस होते. आता ते फ्लो झाल्यामुळे तो चार्ज डिक्रीज होईल ना, कारण त्याला कोण यूज करते? इंडक्टर यूज करते त्याला. आणि ते लॉस करते कशाच्या फॉर्म मध्ये? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड नाही तयार केली का? हा एनर्जीचा लॉस झाला ना. ही एनर्जी कुठून आली याच्याकडे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कुठून आली? त्याने जी एनर्जी घेतली असेल तीच तो वापस दिली नाही. समजलं? हे इलेक्ट्रिकल एनर्जी तो घेतोय आणि हे मॅग्नेटिक एनर्जी मध्ये सोडतोय. कळलं का? मग त्या हिशोबाने ह्या इलेक्ट्रिकल एनर्जीचा लॉस झाला की नाही हा? बरोबर ना? हा. मग हा लॉस आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी ही लॉस आहे आणि ही इथे याला भेटते. मग हा जो चार्ज आहे हा डिस्चार्ज होतो की नाही? कारण लॉस होतोय ना. मग कंटिन्युअसली ते काय होईल? डिस्चार्ज होत राहील. होत राहील की नाही होत राहील? मग एक टाइम येईल की हे पूर्ण डिस्चार्ज होऊन जाईल, कम्प्लिटली डिस्चार्ज होऊन जाईल, कारण याच्यात भरपूर मॅग्नेटिक फील्ड बाहेर निघत राहते. बरोबर? मग काय होत राहतं, हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होत राहतो आणि चार्ज कोण होत राहतो? चार्ज म्हणजे काय, हा तो पूर्ण एनर्जी यूज करत राहतो इंडक्टर. कळलं का? म्हणजे हा कम्प्लिटली एनर्जी गेन करत असतो. याच्यामध्ये होतं असं की हा जो इंडक्टर आहे याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस एक कॉन्सेप्ट बघितला होता, सेल्फ इंडक्शन.
म्हणजे इंडक्टरच्या सराउंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाल्यामुळे त्याचे मॅग्नेटिक फ्लक्स तो स्वतःच कट करतो, कारण तो स्वतः पण एक कंडक्टर आहे. आठवला का तो कॉन्सेप्ट आठवला का तो? हा इंडक्टर असेल, याच्या भोवतीची मॅग्नेटिक फील्ड जी आहे, हे मॅग्नेटिक फ्लक्स हा स्वतः पण कट करेल ना. कारण आपण मागच्या वेळी जो कॉन्सेप्ट बघितलेला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये, मी काय सांगितलं तुम्हाला, एक मॅग्नेटची जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर त्या मॅग्नेटिक फील्डला दुसरा कंडक्टर जेव्हा येऊन कट करतो तेव्हा या कंडक्टर मध्ये ईएमएफ इंड्यूस्ड होतो. पाहिलं की नाही हा कॉन्सेप्ट? सेम कॉन्सेप्ट आहे ना. त्याच्यामध्ये दोन टाइप होते, म्युच्युअल इंडक्शन आणि सेल्फ इंडक्शन. सेल्फ इंडक्शन हा प्रकार असा होता की एका कॉईल मधनं किंवा एका कंडक्टर मधनं जर आपण करंट पास केला तर त्याच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार, ते मॅग्नेटिक फील्ड त्याच्या स्वतःला तो कंडक्टर असल्यामुळे कट करेल आणि त्याच्यामध्ये एक ईएमएफ इंड्यूस होईल, त्याला म्हणतात तुम्ही सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ. क्लिअर? जो की अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो. म्हणजे त्या कॉन्सेप्टच्या सेल्फ इंडक्शनच्या कॉन्सेप्टने असं म्हणू शकतो का मी की हे जे लॉसची जे मॅग्नेटिक फील्ड आहे ही याच कंडक्टरला स्वतः कट करून एक निगेटिव्ह ईएमएफ प्रोड्यूस करेल, ई रिव्हर्स डायरेक्शनला, सेल्फ इंडक्शन. आणि त्याच्यामुळे सेल्फ इंडक्शन मध्ये रिव्हर्स करंट पण तयार होईल, इंड्यूस करंट. आठवलं का तो कॉन्सेप्ट? मग त्याच्यामुळे आता काय होतं, हा डिस्चार्ज झालेला आहे आणि चार्जिंग आता कोणाकडे आली, आता पोटेन्शियल डिफरन्स कोणाकडे, याच्याकडे ना, करंट इकडे फ्लो व्हायला लागला ना. हा पूर्ण डिस्चार्ज होऊन जाईल आणि सगळी एनर्जी कन्वर्ट याच्यामध्ये होऊन जाईल, कारण आता हा चार्ज होईल, कारण याच्यामध्ये कोण तयार होतोय, सेल्फ ईएमएफ तयार होतोय, सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ. त्याच्यामुळे आता फ्लो इकडनं इकडे जाईल, नाही कळलं? हा, मग फ्लो रिव्हर्स होऊन जातो. मग हे कॅपॅसिटरकडे जात राहतो फ्लो, म्हणजे करंट आता इकडे फ्लो होत आहे. म्हणजे हा डिस्चार्ज झाला, आता चार्ज व्हायला लागेल. कळलं का? म्हणजे तो स्वतः डिस्चार्ज झाला, आता तो स्वतःच चार्ज होतोय. नाही समजलं? मग ही प्रोसेस सुरू राहते. आता आयडियली पाहायला गेलं तर ही प्रोसेस आयडियल असली पाहिजे. म्हणजे काय, हा जेवढा याला डिस्चार्ज होईल तेवढा हा इकडे चार्ज होईल, हा त्याला परत डिस्चार्जला चार्जिंग करेल, परत तो डिस्चार्ज होईल, परत हा चार्जिंग करेल, परत तो डिस्चार्ज होईल, परत ते चार्जिंग करेल. आयडियली ते असेल. पण याच्यामध्ये तसं नाहीये, कारण याचे प्रत्येक फ्लक्स या कंडक्टरला कंडक्ट करतील अशातला भाग नाही, आणि प्रत्येक एनर्जी इथं इंड्यूस होईलच अशातला काही भाग नाहीये. म्हणजे काही लॉस होईल आणि काही एनर्जी इंड्यूस होईल, परत चार्ज करेल. कळलं का? नाही समजलं? हा, तर एवढ्या पूर्ण पॅराग्राफ मध्ये सर्व तुम्हाला ते सांगितलेलं आहे, एवढं सगळं आता जे सांगितलं. कळलं का? मग याचे केसेस आहेत आता. मग केस नंबर 1 तुम्हाला फिगर नंबर ए दाखवली बा, दिसतंय का? पहिली फिगर अशा टाइपची, फ्लो होतोय, इथून इकडे चाललाय, मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होत आहेत आणि या टायमाला तुमची जे करंटची व्हॅल्यू दिसते त्याला 0 होते. आता या ठिकाणी जो चार्ज आहे, तर पहिल्या केस मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बा की जे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर्ड इन द डायलेक्ट्रिक मीडियम बिटवीन द प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर किती असणार, तर आपण मागच्या वेळी डिस्कस केलेलं आहे की हे जे दोन कॅपॅसिटर असतात त्यांच्या दोन प्लेट्सच्या मध्ये किती एनर्जी असते, तर आपण याला U म्हणतो, एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर. क्लिअर? याचा जो फॉर्म्युला होता तो मागच्या चॅप्टर मध्ये घेतलेला फॉर्म्युला आहे 1/2. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती चार्ज आहे, तर Q0 चार्ज आहे चा स्क्वेअर डिवाइड बाय C. क्लिअर आहे का? एवढी एनर्जी याच्यामध्ये स्टोअर्ड असणार, ती एनर्जी आता पुढे पास होईल. सुरुवातीची केस एकदम फर्स्ट केस. आता मी तुम्हाला सगळं सांगितलं समजून, आता मी केस बाय केस शिकवेल. कळलं का? पहिली केस, सुरुवातीला हा चार्ज होत आहे, याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर्ड आहे, 1/2 Q0 स्क्वेअर अपॉन C, एवढी एनर्जी स्टोअर्ड आहे. या दोन प्लेट्सच्या मध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल आहे, त्याचं नाव त्याचं असेल की डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. Q0 याच्यामधला चार्ज आहे, किती चार्ज असणार, तर Q0 चार्ज असणार, C म्हणजे या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स. कळलं का? एवढी एनर्जी याच्यामध्ये स्टोअर्ड असते. हा फॉर्म्युला मागच्या चॅप्टर मध्ये घेतला गेला, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फॉर्म्युला. क्लियर? पुढे पहा. So since there is no current in the circuit, the energy stored in the magnetic field of the inductor is 0. आता समजा इन केस, सुरुवातीच्या केस मध्ये एकदम जेव्हा करंट फ्लो झालेला नव्हता, म्हणजे अजून करंट फ्लो झालेला नाहीये, फक्त इथे कॅपॅसिटर लावलेला, इकडे इंडक्टर लावलेला, आता होईल अजून. मग त्या कॅपॅसिटर जेव्हा मी लावलेला आहे ना, त्या टाइम त्याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे, तेव्हा याच्यामध्ये चार्ज कॅपॅसिटर आहे हा, आणि त्या टाइम जर कुठलाही करंट याच्यामध्ये सध्याला पास झालेला नाहीये, तर मग या इंडक्टर मध्ये काही एनर्जी येईल का? नाही. मग या इंडक्टर मध्ये एनर्जी काय असणार, 0. कळलं का? एकदम इनिशियल केस. हे कळलं का? पुढे पहा, सेकंड केस मध्ये. सेकंड केस मध्ये काय होणार आहे, ऍज द सर्किट इज क्लोज, जर आपण सर्किटला क्लोज केलं, म्हणजे इथून काय, इथं एक सर्किट ब्रेक होता आधी, सर्किट ब्रेक होता ना आधी, ही की होती, समजा मी याला ब्रेक करून ठेवली होती कीला, म्हणून ते इकडे चार्ज होता आणि इकडे काहीच नव्हतं, कारण करंट क्लोज होत नव्हता. कळतंय का? जर का मी या सर्किटला क्लोज केलं तर याच्यात करंट फ्लो व्हायला लागेल की नाही, लागेल की नाही? जे मी तुम्हाला आता मागे सांगितलं ना तेच वापस सांगतोय, फक्त स्टेप बाय स्टेप सांगतोय आणि फॉर्म्युला वाईज सांगतोय. कळलं ना? तेच रिपीट चाललंय आपण. मग इथून करंट फ्लो व्हायला लागेल, तर या इंडक्टर मध्ये करंट जाईल,
त्याचे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतील आणि करंट पुढे जाईल. म्हणजे या कॅपॅसिटरची एनर्जी कोण यूज करते आता? कोण यूज करतोय? इंडक्टर यूज करतोय ना, एनर्जी गेन करतोय ना, आणि हा लॉस करतोय. मग दुसरी केस मध्ये तुम्हाला फिगर नंबर 2 मध्ये दाखवलंय पहा. ॲज द सर्किट इज क्लोज द कॅपॅसिटर बिगिन्स द डिस्चार्ज इटसेल्फ थ्रू द इंडक्टर गिविंग rise to the current in the circuit. As the current I increases, it build up the magnetic field around the inductor. A part of the electrical energy of a capacitor gets stored in the inductor in the form of magnetic energy, and that magnetic energy is equal to 1/2 L I square. Clear? So काय सांगितलं मी याच्यामध्ये, जसं हे सर्किट क्लोज होईल तसे या कॅपॅसिटर कडनं करंट पास व्हायला लागेल. तो कॅपॅसिटर वाला जो करंट आहे तो याच्यामधनं जाईल. तर हा करंट जो तयार झाला हा याच्याकडनं जे चार्जेस आहेत इथून निघून इकडे आले म्हणून तो करंट तयार होईल ना. म्हणजे हा चार्ज कॅपॅसिटर आता डिस्चार्ज व्हायला लागलाय. समजलं का? कारण तिकडचे चार्ज आता इकडे यायला लागले. करंट म्हणजे काय असतो? फ्लो ऑफ चार्जेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. चार्ज तिकडनं उठून इकडे लागले म्हणजे इकडचे चार्ज कमी झाले की नाही? इकडचे चार्ज कमी झाले म्हणजे तो डिस्चार्ज झाला. कळलं का? जर कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार तर करंटची व्हॅल्यू वाढते कारण चार्जेस जास्त जाणार. जर करंटची व्हॅल्यू वाढेल तर इंडक्टर मध्ये जेव्हा करंट पास होईल तेव्हा याची मॅग्नेटिक फ्लक्स पण वाढतील. आणि या हे जे मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये जेवढी एनर्जी हा प्रोड्यूस करतो ती एनर्जी असते मॅग्नेटिक फ्लक्सची एनर्जी मध्ये सुद्धा ती असते 1/2 L I स्क्वेअर. कळलं का? ही एनर्जीचा फॉर्म्युला पण मागचेच असणार. ओके, हे फॉर्म्युला फक्त तुम्हाला लर्न करायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे की डिस्चार्जिंग होताना किती होती, आधी किती होती, इंडक्टरने किती यूज केली, परत डिस्चार्जिंग करताना काय झालं, असं कळतंय का? तेवढे मदत करून घ्या फॉर्म्युला. मागच्या जर रिप्लेस झालं. पुढे पहा, थर्ड नंबरची फिगर. At the latter instant, the capacitor gets fully discharged and the potential difference across the plates becomes zero. The current reaches the maximum I naught and the energy of the magnetic field is energy equal to 1/2 L I naught square. Thus, the entire electrostatic energy of the capacitor has been converted into the magnetic field energy of the inductor. मधली केस झाली माझा. आता काय होतंय, अशी प्रोसेस कंटिन्युअसली सुरू राहील. इकडचे चार्जेस निघत जातील आणि ते हे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग होते. कळलं का? असं होता होता हे चार्जेस पूर्णतः निघून जातील आणि हे आय नॉट करंट तयार करतील. आय नॉट म्हणजे सर्वात मॅक्झिमम करंट. मॅक्झिमम करंट म्हणजे काय, इकडचे सगळे चार्जेस इकडे. म्हणजे या ठिकाणी किती उरला, मग काही झिरो उरला सगळं. मग याच्यामध्ये एनर्जी जर चार्जेसच झिरो केले तर मग एनर्जी किती झाली? झिरो. म्हणजे पूर्णतः डिस्चार्ज, कम्प्लिटली डिस्चार्ज. करंट व्हॅल्यू आय मॅक्स वाढली आणि हे आय मॅक्स वाढल्यामुळे हे आय नॉट वाढेल ना इकडचं, याच्यामध्ये एनर्जी वाढते. आय नॉट करंट सर्वात जास्त आहे ना, मग एनर्जी पण याची सर्वात जास्त होईल. मग हा जेव्हा फुल्ली डिस्चार्ज होणार तेव्हा याच्यामध्ये सर्वात एनर्जी जास्त असते, बिकॉज याच्यामध्ये सर्वात जास्त करंट फ्लो होत असतो. मग काय होतं, या दोन प्लेटच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स झिरो होऊन जातो. पोटेन्शियल डिफरन्स झिरो होणार याचा अर्थ कळतो का तुम्हाला? निगेटिव्ह चार्जेस आणि पॉझिटिव्ह चार्जेस उरत नाही तिथं. निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होईल. कळतं? याच्याकडचं पोटेन्शियल याच्याकडच्या पोटेन्शियल मध्ये डिफरन्स. जर चार्जेसच नाही तर पोटेन्शियल कुठं नाही. मग या दोन प्लेटच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स झिरो झाल्यामुळे याच्यातला डिस्चार्ज होता आणि सगळी एनर्जी याच्यामध्ये येते आणि इंडक्टर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. हाय मॅक्सिमम. मग थर्ड केस मध्ये पण दिसतो तुम्हाला की हा जो डी नंबरची फिगर आहे पहा, है ना, मी स्टेप बाय स्टेप सांगतो आता. कळतंय ना? कव्हर न चाललंय. हा, हे डीप मध्ये अभ्यास करा. त्याचं कारण असं आहे की हे फॉर्म्युले कॉम्पिटिटिव्हला समटाइम्स विचारले जातात. कोणाकडे किती एनर्जी असते कधी. ओके, पुढे पहा. आफ्टर द डिस्चार्ज ऑफ द कॅपॅसिटर इट कंप्लीट द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द इंडक्टर डिक्रीजेस इन inducing the current in the as the earlier current. The current has persisted but the decreasing magnitude charges and the capacitor in the opposite direction. The magnetic energy of the inductor begins the change into the electrostatic energy of the capacitor. So या केस मध्ये काय होतं की इथं हे जे मॅग्नेटिक जे मटेरियल आहे याच्यामध्ये एक इंड्यूस्ड ईएमएफ होतो जो अगेन डायरेक्शन मध्ये वर्क होतो. तेच त्यांनी त्याचं एक्सप्लेन केलेलं आहे. मी सांगितलं होतं ना, याचे मॅग्नेटिक सेल्फ इंडक्शनमुळे हा काय होईल, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ईएमएफ इंड्यूस होईल, तो करंट पास व्हायला लागेल. म्हणजे आता काय करेल, हा इंडक्टरकडे सर्वात जास्त एनर्जी आहे, याच्याकडे बिलकुल झिरो एनर्जी आहे. मग हा याला काय करायला लागतो, चार्ज. कळलं का? चार्ज करायला तो डिस्चार्ज झालेला. मग तो पार्ट 2 आहे. आणि सर्वात लास्ट पार्ट मध्ये बघा तुम्हाला दिसतंय बघ तिथं की शेवटी काय होईल, असं कंटिन्युअसली ते चार्ज होत राहील. म्हणजे हा ईएमएफ तयार होईल, मग तो इंड्यूस्ड ईएमएफ इकडे जात राहील, मग हा चार्ज होत राहील. मग अशी केस येईल की याची सगळी एनर्जी झिरो होऊन जाईल एक टाइमला. बरोबर? म्हणजे हा मग फुल्ली चार्ज होऊन जाईल. कळलं का? मग जेव्हा हा फुल्ली चार्ज होईल याची एनर्जी झिरो होऊन जाईल आणि जेव्हा करंट इकडे जाणार नाही त्यावेळेस हा करंट काय होऊन जाईल, झिरो. म्हणजे तो इकडे इकडे पास होणार नाही, कारण याच्याकडे काहीच नाही, तो कसं पास करेल. नाही समजलं? म्हणजे पहिले यांनी याला मॅग्नेटिक फील्ड दिली, आता हा याला चार्ज करतोय.
कळतंय ना? मग एकदा तो फुल्ली चार्ज झाला म्हणजे तो मॅग्नेटिक फील्ड जाणार नाही. सिद्धार्थ इधर ध्यान दो, खेलो मत उस पे. अब तो दबाओ उस पे, क्या चल रहा है? ये दबाओ वो दबाओ. हाँ इतनी बार ऐसे ऐसे कैसे झूम करते कोई? समझ लगे? ओके. सो द एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. आता या केस मध्ये एनर्जी किती स्टोर झाली कॅपॅसिटर मध्ये? सो या केस मध्ये तो 1/2 एप्सिलॉन नॉट क्यू नॉट के स्क्वेअर अपॉन हे सी च्या जागी इथं डायरेक्टली कॉन्स्टंट आहे. म्हणजे फॉर्म्युला काय होतो? यांनी याच्यामध्ये जी स्टोर केलेली एनर्जी आहे ना ती किती असते बघ? 1/2 क्यू नॉट स्क्वेअर अपॉन के. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे होते का कॅपॅसिटन्सच्या ऐवजी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. कळलं का? हे एनर्जी त्याच्यामध्ये आधी होती. आता ही एनर्जी त्याच्यामध्ये कोणी स्टोअर केली? इंडक्टर. कळलं का? एवढाच फरक आहे. हा पूर्ण कॉन्सेप्ट असा आहे, हा पूर्ण फेनॉमेनॉन असा आहे. ओके. कळलं काय? आता याच्या ड्रॉबॅक सिस्टीम आहे. ड्रॉबॅक काय याचा? तुम्ही या सर्व सर्किट मध्ये याचा रेजिस्टन्स पकडलाच नाही. सर्किटला रेजिस्टन्स असतो ना, तुम्ही काय पकडताय? हा घेतो आणि हा घेतो, हा देतो. असं कसं काय होईल? याचा रेजिस्टन्सचा काय विचार केला का तुम्ही? नाही. मग या सिस्टीमला डंप केलं गेलं म्हणजे काय? वापरत नाही कोणी याला जास्त. त्याचं कारण आहे मेन की तुम्ही रेजिस्टन्सला कन्सिडरेशन मध्ये घेतलेलं नाहीये. तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा, एससी ऑसिलेटर आर युजुअली डम्प्ड ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. त्याच्यामध्ये पहिलंच रिझन आहे, इंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे तुम्ही त्याला कन्सिडर नाही केलं. तो लॉस आहे, तो हिट मध्ये होणार. तुम्ही त्याला अजून नाही करत आहे. तुम्ही म्हणताय की एवढी येते एवढी जाते, एवढी येते, तसं नाही होत. त्याचा लॉस हिट मध्ये होतो, त्याला तुम्ही अजून केलेलं नाही. सो हा कॉन्सेप्ट जास्त ठिकाणी यूज होते, बेसिक कॉन्सेप्ट. आणि इवन इफ द रेजिस्टन्स वेर झिरो, द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम वुड नॉट बी रिमेन द कॉन्स्टंट. इट रेडिएटेड अवे फ्रॉम द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड वर्किंग इन द रेडिओ अँड टीव्ही ट्रान्सफॉर्मेशन वेव्स. त्याचं म्हणणं आहे की जर तुम्ही आता काहीतरी इंडक्टरचा रेजिस्टन्स जरी कन्सिडर केला तरी पण हे जे फ्लक्सेस आहेत ना हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये बाहेर निघून जातात. वेव्स आहेत ना त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, रेडिओ वेव्ह किंवा टीव्ही ट्रान्समिशन वेव्ह याच्यामध्ये बाहेर निघतात. त्या लॉसला तुम्ही भरून काढू शकता, कारण तो लॉस आहे तो रेडिएशनच्या फॉर्ममध्ये बाहेर निघतो. सो अशा बरेच ड्रॉबॅक आहेत. कळाला का टॉपिक? बोर झालं का? हा बोर झालं का? चांगला टॉपिक होता. हे सिरीज आणि कॉम्बिनेशनचे घेऊन बरोबर एकदा. हा केमिस्ट्री लेक्चर जास्त झालं का? सर पहिला लेक्चर मॅथचाच करत होता. ठीक आहे, मी थोडंसं मॅथ घेऊन टाकतो, परत फिजिक्स घेऊन घेऊ. नाही सर, आमच्या अरे समजून जाईल ना टॉपिक. खूप सोपं आहे पहा. संपूर्ण टाकाय फिजिक्स आता केलंय सुरू. मॅथ्स पण घेऊ आपण, पण हे संपूर्ण टाकून नाही बोलते, पण आज उद्या घेऊ. मॅथ्स पण नको सर आज. उद्याचं होईल. दोनच क्वेश्चन बाकी सर त्याच्यावर. उद्या होतील ना. आधी आपल्या दीड 2 तास चालला सर केमिस्ट्रीला. अंधारात हे बाय शॉर्ट मध्ये सांगून देतो, घरी करून घ्या. इकडे लक्ष द्या. सिरीज रेझोनन्स हे पटकन संपवतो 10-15 मिनिटांमध्ये. महत्त्वाचं टॉपिक डेरिव्हेशन, कारण हे तुम्हाला जल्दी कळतं, एवढं विशेष नाही. हा नेक्स्ट टॉपिक आहे पण रेझोनन्स नावाचा. मागच्या वेळेस मी तुम्हाला आठवत असेल पहा, R = L असेल तर मी म्हटलं तुम्हाला रेझोनन्स क्रिएट होतो. आठवतं का? R = X. किंवा याच्यामध्ये असं म्हणू शकता तुम्ही की XL = XC झाला तर रेझोनन्स क्रिएट होतो इनडायरेक्टली. XL = XC. हे XL आणि XC कळलं असेल तुम्हाला काय असतात? काय असतं XL? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे आणि हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे. हा रेजिस्टन्स आहे त्यांच्यामध्ये. कळलं का? आता नीट लक्षात घ्या. यांनी जर सिरीज इकडे लक्ष द्या रे, गप्पा नका करू. यांनी जर ही सिरीज मध्ये कनेक्ट केली तर तुम्हाला एक इंडक्टर दिसतोय बा, एक कॅपॅसिटर दिसतोय बा आणि एक रेजिस्टन्स दिसतोय बा. दिसतोय का? हो, सारखं दिसतंय. ओके. एक ईएमएफ लावला मी, अल्टरनेटिंग करंट आणि जेव्हा करंट आय पास होतोय तो असा आला इकडे. क्लियर आहे? आता हे जे एनसीआर सर्किट असेल तर आपण याच्यातला रेजिस्टन्स काढला होता. आठवा रेजिस्टन्स काय म्हटलं तुम्ही? इम्पेडन्स. तर इम्पेडन्सचा फॉर्म्युला होता काय होता? √R²
एक्सएल मायनस एक्सी चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. आठवलं का? हा ते एक्सएल आणि एक्सी चे फॉर्म्युला आपल्याला माहिती असतात म्हणून मी टाकून देतो ते. काय म्हणजे r स्क्वेअर इज इक्वल टू 1 ओमेगा एल मायनस 1 अपॉन ओमेगा सी चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. आठवलं का तुम्हाला? हा या सर्किट मधला रेजिस्टन्स आहे पूर्ण एलसीआर सर्किटचा. आपण बघितलं होतं मी याला इम्पेडन्स म्हणायचो. आठवतंय? आता याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा यांच्या फ्रिक्वेन्सी निघतात एलसीआर सर्किटच्या, इंडक्टिव्ह रेझोनन्स किंवा कॅपॅसिटिव्ह रेझोनन्स, या केस मध्ये काय असतं, इंडक्टिव्ह रेझोनन्स हा 0 असतो आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स हा मॅक्झिमम असतो. त्या केस मध्ये लो फ्रिक्वेन्सी असते आणि जर हाय फ्रिक्वेन्सी असेल तर थोडंसं उलट सर्किट असतं. खाली सांगतो इम्पॉर्टंट रेझोनन्स क्रिएट साठी. तर रेझोनन्स साठी जेव्हा दोन फ्रिक्वेन्सी मॅच होतात, म्हणजे दोघांच्या फ्रिक्वेन्सी मध्ये, याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी क्रिएट करणारे दोन फॅक्टर आहेत, एक ते इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर. हे दोन त्याला फ्रिक्वेन्सी क्रिएट देतात. त्या दोघांच्या फ्रिक्वेन्सी जेव्हा इक्वल होऊन जातात ना, तेव्हा सर्किट रेझोनन्स मध्ये येऊन जातं. कारण एक π/2 डिग्री पुढे घेतो, एक π/2 डिग्री मागे घेतो, दोघं सेम झाल्याशिवाय ते रेजिस्टन्सच्या बरोबर येणार नाही. कळलं का? तो फेज डिफरन्स, फ्रिक्वेन्सी मॅच होणं म्हणजे काय, सगळ्या वेव्ह एकसाथ जाणं. कळलं का? तेव्हाच तर रेझोनन्स क्रिएट होईल ना. म्हणजे अँप्लिट्यूड येईल आणि मोठी अँप्लिट्यूड येईल तो, म्हणजे हाय व्हॅल्यू वाढवेल त्याची. असं कधी होईल, हे दोन जे आहेत ना यांचा प्रॉब्लेम आहे ना. एक पुढे घेतो, एक मागे घेतो, दोघं इक्वल असतील तर रेजिस्टन्स ओके चालतं. रेजिस्टन्सचं सर्किट तुम्ही आठवा, फेज डिफरन्स 0 होता रेजिस्टन्स मध्ये. रेजिस्टन्स मध्ये करंट पण तसंच चालायचं, व्होल्टेज पण तसंच चालायचं. पण या याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज मध्ये π/2 चं लॅगिंग यायचं, याच्यामध्ये π/2 चं फॉरवर्ड यायचं है ना. तर मग हा जो डिफरन्स होता हा काढून टाकायचा असेल तर तुम्हाला रेझोनन्स क्रिएट होतो, मग तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होते, परफेक्ट फ्रिक्वेन्सी मॅच होते एकमेकावर. दॅट टाइम तुमच्या याच्यामध्ये एक्सएल इज इक्वल टू एक्ससी असणं खूप गरजेचं आहे. कळालं का? कशासाठी? रेझोनन्स क्रिएट करते. रेझोनन्स ही टर्म आपण ऑसिलेटिंग याच्यामध्ये वेव्ह वगैरेच्या चॅप्टर मध्ये भरपूर ठिकाणी बघितली. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज वगैरे रेझोनन्स सांगितलं होतं तुम्हाला, आठवतं का? दोन वेव्ह जेव्हा एकमेकावर सुपरइम्पोज होतात तेव्हा त्याला रेझोनन्स होतो. तेव्हा त्याची अँप्लिट्यूड जी असते, समजा एकाची A1 आहे एकाची A2 आहे, डबल होऊन जाते, म्हणजे एवढी वेव्ह होऊन जाते. कळलं का? रेझोनन्स मुळे अँप्लिट्यूड वाढते, हाय फ्रिक्वेन्सी भेटते. ओके. मग इथं रेझोनन्स साठी कोणती कंडिशन आहे महत्त्वाची? तुम्हाला हा शब्द ऐकला तुम्ही, याच्या सर्किट मध्ये रेझोनन्स आहे. तर रेझोनन्स आहे असं म्हटलं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये बत्ती पिटली पाहिजे, एक्सएल इज इक्वल टू एक्ससी असणार, विषय संपला. कळलं? विदाउट टीचर. आता तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढता येते त्याच्यावर, पण त्यांनी तुम्हाला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काढायला विचारलेलं असतं. काय विचारलेलं असतं? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. खूप मस्त टॉपिक आहे, बऱ्याच वेळेस विचारला गेलेला टॉपिक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आणि बोर्ड मध्ये सुद्धा. कारण हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, रेझोनन्स. ते न्यूमेरिकल मध्ये काय करतात, ह्या ज्या वेव्हज आहेत ते ऍट दी रेझोनन्स आहे. मग रेझोनन्स म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणतो काय, एक्सएल इज इक्वल टू एक्ससी म्हणतोय. कळलं का? हा. याच्यावरून तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. कशी काढणार रेझोनन्स फ्रिक्वेन्सी? एक्सएल इज इक्वल टू एक्ससी असतं की नाही, म्हणजे फॉर्म्युला घ्या, एक्सएल आणि एक्ससी. तुम्हाला फॉर्म्युला त्यांची माहिती आहे. एक्सएल म्हणजे काय असतं, ओमेगा एल असतो, आणि एक्ससी म्हणजे काय, 1 अपॉन ओमेगा सी असते. बरोबर? याला थोडंसं रिअरेंज करा. या ओमेगाला एक बाजूला घ्या, आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहिजे. फ्रिक्वेन्सी भेटण्याचा एकच ऑप्शन आहे ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू 2πf असते. कळलं का? बरोबर ना? याच्याकडनं फ्रिक्वेन्सी भेटू शकते की नाही? मग ओमेगाला काढू का? मग ह्या ओमेगाला इकडे घेतो, एलसीला एल ला इकडे घेतो. सो ओमेगा इकडे आला तर काय होईल, ओमेगाचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एलसी. आणि इकडे घेतला, कळतंय? ओमेगाची व्हॅल्यू मी 2πf टाकली, चालेल का? सो 2πf चा होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एलसी भेटेल. विदाउट विचार नाही. हा, मला काय पाहिजे फक्त फ्रिक्वेन्सी. मी काय करेल, हा 2π चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 येईल, π चा स्क्वेअर 4 येईल, स्क्वेअर येईल, तो घेऊन इकडे घेऊन येतो, म्हणजे फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर भेटेल. नाही कळलं का? म्हणजे काय भेटेल इथं, फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन हे 2 चा स्क्वेअर इथं 4 होणार, π चा स्क्वेअर भेटणार आणि एलसी भेटेल. बरोबर? आपल्याला फक्त फ्रिक्वेन्सी पाहिजे, आपण स्क्वेअर रूट घेऊन टाकू. कळतंय का? हो. सो काय भेटेल इथं, π चा स्क्वेअर यायला पाहिजे होता, π कसं नाही आला. ठीक आहे, इकडे बघा. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन 4π स्क्वेअर एलसी असं असेल. कळलं? मग याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय झाला, 1 अपॉन 4 चा स्क्वेअर रूट 2, π चा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट π आणि हे स्क्वेअर रूट ऑफ एलसी. हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता मागच्या वेळेला, पाठ करून घ्या फ्रिक्वेन्सीचा.
आठवलं का? त्या क्वेश्चन मध्ये त्यांनी वरती मेन्शन केलेलं होतं रेझोनन्स आहे. तुम्ही तो क्वेश्चन बघा, पेज नंबर 299 पेज नंबरवरचा क्वेश्चन येतो बघा. त्याच्यातच आहे. त्याच्यात कसं काय माहिती, तो नाही वाटतं, तो नाही 296 पेज नंबरवरचा 13.5 नंबरचा क्वेश्चन. 296 पेज नंबरवरचा 13.5 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्या क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे कसं की ते रेझोनन्स कंडिशन आहे. दिसतंय का? मग तिथं हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मी तुम्हाला म्हटलं होतं पाठ करून घ्या. तो आला कसा समजून घेऊ घ्या. कळलं का? मी सांगितलं नंतर सांगेन. सांगितलं ना? मग ही कंडिशन आहे का? हे समजलं का? हे हा फ्रिक्वेन्सी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी विचारले की हा फॉर्म्युला येतो 1/2 पाय LC. याची व्हॅल्यू माहिती असते, हिची व्हॅल्यू माहिती असते. याच्यामध्ये इम्पेडन्स किती येईल मग? तर इम्पेडन्सचा विचार केला तर XL आणि XC जर इक्वल असेल तर ते मायनस ते काय होते 0 म्हणजे 0 चा स्क्वेअर. इथं काही लिहिलं काय नाही लिहिलं काय फरक पडेल का? मग या केस मध्ये R चा स्क्वेअर येईल. R चा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होणार? इम्पेडन्स इक्वल टू रेझिस्टन्स एवढा असतो. रेझोनन्स मध्ये फ्रिक्वेन्सी एवढी असते, इम्पेडन्स इक्वल टू रेझिस्टन्स असतो आणि XL इक्वल टू XC असतो. या तीन गोष्टी लक्षात ठेवा. कळलं का? कळलं का? XL इक्वल टू XC असतं ही इम्पॉर्टंट गोष्ट. त्यानंतर तो XL मायनस XC 0 होऊन जातो म्हणून ते इम्पेडन्स इक्वल टू रेझिस्टन्स एवढा भेटतो आणि त्याच्यामुळेच तुम्हाला फ्रिक्वेन्सी 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ LC मिळते. सर्वात महत्त्वाची कंडिशन ही आहे. हे आलं तर सगळं येतं, नाही तर काहीच येत नाही. आणि त्याच्या पुढची गोष्ट राहिली ती फक्त करंटची. सो द करंट अँड व्होल्टेज इन फेज असतं अँड द करंट I नॉट इज इक्वल टू E नॉट अपॉन Z आणि E नॉट इज इक्वल टू upon R is maximum in LCR circuit is called as the resonance condition and this frequency is called as series resonance frequency. आता या फ्रिक्वेन्सीला सिरीज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणायचं, सिरीज वाली. ओके, पॅरलल वाली थोडीशी वेगळी असते. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे करंट. करंट म्हणजे काय असणार मग? मॅक्झिमम करंट किती जाता याच्यात ना? तर बघा त्याच्यामध्ये टोटल व्होल्टेज आहे E नॉट आणि त्याला रेजिस्टन्स करावं लागतं की नाही? मग या ठिकाणी रेजिस्टन्स Z असतो म्हणजे इथं Z असलं पाहिजे. पण Z ची व्हॅल्यू इथं R आहे. रेझोनन्सच्या केस मध्ये Z ची व्हॅल्यू R आहे. तुम्ही R टाकून चालेल का मग? तर मग या सर्किट मधनं जे मॅक्झिमम करंट पास होणार आहे ते E नॉट अपॉन R एवढं पास होतं. कोणामधनं? रेझोनन्सच्या सर्किट मधून. कळलं का हे? ऍक्च्युअली इथं व्हॅल्यू Z ची असते. हे Z ची व्हॅल्यू आली पाहिजे होती पण ते Z ची काय येत नाहीये कारण तो Z हा R झालेला आहे ऍट दी रेझोनन्स केस. कळतंय का फॉर्म्युला? त्याला पुढे जाऊ. याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणायचं हे खालच्याला. ओके, हे करंट रेझोनन्सचा करंट असतं आणि ही वरची रेझोनन्स कंडिशन असतं. या सगळ्या रेझोनन्सच्या कंडिशन आहे. आपल्याला कसली विचारता येऊ शकते. नंतर पुढे पहा, तसं वरती सांगण्यासारखं असं काही नाही सांगितलंय सगळं. रेझोनन्स RMS करंट बिकम्स मॅक्झिमम दिस सर्किट ॲट द रेझोनन्स कंडिशन इज व्हेरी युजफुल फॉर द रेशो ऑफ रेझोनन्स. आता याच्यामध्ये काय असतं, या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला सर्वात जास्त करंट भेटत असतं, मॅक्झिमम करंट भेटतं. त्याचं कारण असं आहे की व्होल्टेज जास्त आहे, रेझिस्टन्स कमी झालं. कारण इथे ऍडिशन होतं ना असं, ते ऍडिशनचा स्क्वेअर होता की नाही? हे ऍडिशन असल्यामुळे हा रेझिस्टन्स वाढतो. रेझिस्टन्स वाढल्यामुळे हे खालची व्हॅल्यू वाढते, ही कमी होते. कळलं का? मग ही ऍक्च्युअली या इम्पिडन्सची व्हॅल्यू कशी झाली आहे? कमी झाली आहे. त्यामुळे इम्पिडन्सची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे करंट हा सर्वात जास्त असतो. कोणत्या सर्किट मध्ये? सिरीज मध्ये. कोणामध्ये? हे जर सिरीज मध्ये लावले तर याच्यातून जो करंट पास होणार आहे तो करंट कसा पास होतो? मॅक्झिमम पास होतो. पॅरलल लावले तर करंट कमी पास होतो. समजलं का? परत सांगू पुढे पहा. सो तुम्हाला जी डायग्राम भेटते ही डायग्राम खूप महत्त्वाची आहे आणि ह्याचे यूज पण ऐकून घ्या. कॉम्पिटिटिव्ह एक्झामला समटाइम्स यूज विचारतात तुम्हाला की सिरीज कॉम्बिनेशन रेझोनन्सचं जर सिरीज कॉम्बिनेशन केलं मी LCR सर्किटचं, पण ते यूज कुठं होतं? ते यूज होतं टीव्ही रिसिव्हर्स मध्ये, ट्युनिंग सिग्नल्स मध्ये आणि रेडिओ किंवा टीव्ही रिसिव्हर जे असतात तिथं चॅनल जर मला ट्रान्समिट करायचे असेल किंवा एका सिग्नलवर दुसऱ्या सिग्नलवर जायचं असेल दॅट टाइम मी सिरीज कॉम्बिनेशन मधले सर्किट यूज करतो. कळलं का? ट्युनिंगला टीव्हीचं ट्युनिंग नाही करत का आपण? ते रेडिओचं ट्युनिंग असतं, टीव्हीचं ट्युनिंग असतं, त्याला ट्युनिंगला तर इथले LCR सर्किट असतात. LCR सर्किट ऑसिलेशन मॅच करतं. कारण टीव्ही कसं आहे, तुमच्या रेडिओची फ्रिक्वेन्सी असते पाहिजे 94.4 FM. ऐकलंय ना? असेल ना, असंच काहीतरी ना 94.4 FM रेडिओ मिरची असं काहीतरी आहे ना. तर या विचार रेडिओवाल्यांना इतकं भंगारपटाक नाव सोडून दुसरं काही भेटलं नाही का? किती थर्ड क्लास नाव येते 94.4 है ना, 91.3 असे पॉईंट मध्ये आपण नाव सांगतात. ते किती चांगले चांगले नाव आहे जगामध्ये, पण हेच का नाव ठेवलं त्यांनी? हा प्रॉब्लेम आहे त्यांचा. ही फ्रिक्वेन्सी हर्ट्स मधली. कळलं का? हा,
त्या फ्रिक्वेन्सीचं ट्युनिंग जेव्हा मॅच होईल त्या टाइमच ते चॅनल लागतं, म्हणजे तिथं रेझोनन्स क्रिएट होतो. कळलं का? तो रेडिओ असतो, हा रेडिओ 94.3 फ्रिक्वेन्सी जनरेट करतो, 94.4 हर्ट्झ तयार करतो, बरोबर. आणि त्याने 94 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी सोडलेली असते सेंटरने, सगळीकडे असते ती. कळलं का? पण 94 हर्ट्झ आणि 94 हर्ट्झ जेव्हा एकमेकांवर मॅच होतात तेव्हा रेझोनन्स क्रिएट होईल. कळलं का? आणि तेव्हा तुम्हाला ते चॅनल ऐकू येतं. मग त्याला विचारलं इतकं भंगार ठेवायची गरज का पडली? कारण त्या रेडिओला तेवढीच फ्रिक्वेन्सी तयार करावी लागेल तेव्हाच ते मॅच होईल, म्हणून त्यांच्या नावात असे. समजलं का? हा, कळालं काय? हा, म्हणजे हा सगळा फ्रिक्वेन्सी रेझोनन्सचा मॅटर आहे. टीव्हीचं चॅनल तुमच्या चॅनलला बरोबर बसतं. त्याचं मूळ कारण आहे की तुमचा टीव्ही जे रिसिव्हर फ्रिक्वेन्सी लावणार आहे ती तेवढ्या नंबरची फ्रिक्वेन्सी असते, तेवढ्या हर्ट्झची, आणि सेंटरनी पण तेवढ्याच हर्ट्झची फ्रिक्वेन्सी रिलीज केलेली असते. मग ते एकमेकांवर रेझोनन्स होतात आणि मग तुम्हाला चॅनल दिसतं. कळलं का? असं मॅच झाल्याशिवाय ते दिसणार नाही, म्हणून हे ट्युनिंग मिनिंगला ह्याचा वापरला जातो. कळलं का? हा प्रश्न पडला नाही का तुम्हाला कधी? 94.4चा नाव इतके चांगले जगामध्ये आले हेच का? पडला पाहिजे. त्यांची वेवलेंथ खूप मोठी असते ना. हर्ट्झ जेवढे कमी तेवढी वेवलेंथ जास्त. ते मीटर मध्ये असते त्यांच्याकडे. जेवढे तुम्ही कमी म्हणजे जेवढी कमी फ्रिक्वेन्सी असते ना तेवढी वेवलेंथ जास्त असते, म्हणजे मोठी वेवलेंथ असते. जेवढी फ्रिक्वेन्सी वाढली तेवढी वेवलेंथ कमी होते. ते एकमेकांच्या रिव्हर्स प्रोपोर्शन. आता नेक्स्ट टॉपिक आहे, थोडंसं लक्ष द्या इकडे, गप्पा नका करू, एकदम शॉर्ट टॉपिक घ्या. याची जे डायग्राम आहे ना ती विचारली जाते तुम्हाला बऱ्याच वेळेला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. डायग्राम देतात आणि तुम्हाला कन्क्लुजन सांगायचे असतात काय. ओके, सो याच्यामध्ये डायग्राम अशी आहे, हे आजकाल नवीन ट्रेंड पकडलाय कॉम्पिटेटिव्हनी डायग्राम देण्याचा. सो त्याला फॉलो करा. हे फ्रिक्वेन्सी तुमची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आणि हा 0 इथं समजा. तर हे करंटचा ग्राफ जनरली असा असतो. हा शेप तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. ऍक्च्युअली मॅथच त्याच्या अराउंड सगळं मिळतं. हा डोम शेप आहे, म्हणजे करंट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू एक लिमिट पर्यंत तुम्ही वाढवत गेलं तर तुमचा करंट पण तुम्हाला मॅक्सिमम भेटत चालतो, बरोबर. आणि मग एक पर्टिक्युलर रेंज नंतर जेव्हा फ्रिक्वेन्सी जर वाढली तर तुमच्या करंटची जी व्हॅल्यू आहे ना ती डिक्रीज व्हायला लागते. कळलं का? असा ग्राफ आहे. म्हणजे या ठिकाणी करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे I0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे, बट पर्टिक्युलर लिमिट पर्यंत. समजलं का? त्या लिमिटला क्रॉस केलं की ते परत डिक्रीज व्हायला. ओके, असं समजलं काय? हो, इथपर्यंत बघा. याच्यात महत्त्वाचे आणि नोटिसेबल पॉईंट कुठले आहेत? महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणून त्याला इथला हायलाइट करतोय मी, कारण हा बऱ्याच वेळेस न्यूमेरिकल मध्ये विचारला जातो आणि खूप इंटरेस्टिंग न्यूमेरिकल असतं त्याचे, समजत नाही लवकर. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो सगळं, लक्ष द्या इकडे. जर एलसीआर सर्किट सिरीज मध्ये असेल तर याच्यामधनं जे एसी करंट पास होतं ते I असणार. या केस मध्ये जर इम्पेडन्स आपण म्हटलं तर तो फॉर्म्युला असतो R² + XL - XC होल ब्रॅकेट स्क्वेअर. तसं करतो, बरोबर. हा इम्पेडन्स जर का रेझोनन्सची केस असेल तर त्याने म्हटलं की सर्किट इन रेझोनन्स आहे. रेझोनन्स असणं म्हणजे XL आणि XC ची व्हॅल्यू म्हणजे याच्यामधला रेझिस्टन्स आणि याच्यामधला रेझिस्टन्स इक्वल असतो. सगळं भाषेत माझं म्हणण्याचा अर्थ. XL म्हणजे काय असतं? इंडक्टिव्ह रिएक्टन्स, आणि XC म्हणजे काय असतं? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. याच्या व्हॅल्यू इक्वल असतात म्हणून तेव्हा त्या रेझोनन्स क्रिएट होते, नाही तर नाही होत. कारण रेझिस्टन्स ऍक्च्युअली रेझोनन्स मध्ये आहे, त्याचा काही प्रश्न नाहीये. त्याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज सोबतच चालतात, फेज डिफरन्स नाहीये, सो काही प्रश्न नाहीये. प्रश्न या दोघांचा होता, त्यांचे रेझिस्टन्स सारखे झाल्यामुळे फेज डिफरन्स संपून जातो. कळलं का? फेज डिफरन्स फिनिश झाल्यामुळे मग रिव्ह्यू एकमेकावर ओल्या पडला, फ्रिक्वेन्सी मॅच होते. मॅच झाली म्हणजे रेझोनन्स झाला. या केस मध्ये काय होतं मग की हा तुमचा अशा टाइपचं भेटतं. तुम्हाला XL आणि XC चा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. ओमेगा L - 1/ओमेगा C. 1/ओमेगा C हा XC चा फॉर्म्युला आहे, ओमेगा L हा XL चा फॉर्म्युला. ओमेगा म्हणजे अँगुलर फ्रिक्वेन्सी, L म्हणजे इंडक्टन्स, ओमेगा म्हणजे अँगुलर फ्रिक्वेन्सी, C म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर. हे व्हॅल्यू घेतली मी इकडे टाकली. मी थोडंसं काय करतो, मला फ्रिक्वेन्सी पाहिजे होती अँगुलर फ्रिक्वेन्सी. मी काय करणार, ह्या दोन्ही केसेस घेणार, यांना इक्वल दाखवणार. याच्यामध्ये ओमेगा L = 1/ओमेगा C झालं. ओमेगा इकडे मल्टिप्लाय होणार 1/LC झालं. ओमेगाची व्हॅल्यू 2πf टाकता येते आपल्याला. मला फ्रिक्वेन्सी पाहिजे, 2π इकडे घेणार, मी स्क्वेअर रूट घेणार, तर मला भेटणार 1/4π² LC. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर मला हा फॉर्म्युला भेटतो 1/2π√LC. क्लिअर? हा अँगुलर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला झाला. पाठ करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, या सर्किटमध्ये सर्वात जास्त करंट पास होत असतं, पण ते करंट किती पास होतं असं जर कोण तुम्हाला विचारलं, मॅक्सिमम करंट या सर्किटमधून पास होणार सिरीजच्या. पॅरलल मधनं लेस कमी करंट पास होत असतं.
सो सिरीजच्या याच्यामध्ये सर्वात जास्त करंट पास होत असतं, बट करंट किती पास होतात आपल्याला ओम्सला माहिती आहे. करंट इज इक्वल टू काय असतं, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. बरोबर. तुम्ही किती व्होल्टेज सप्लाय केला, ई किंवा ई नॉट समजा, ई नॉट व्होल्टेज सप्लाय केला, त्याचा रेजिस्टन्स किती होता, त्याचा इम्पेडन्स हा रेजिस्टन्स असतो. बट या ठिकाणी इम्पेडन्स 0 झालेला आहे, इम्पेडन्स आर झालेला आहे. वाय? बिकॉज एक्सएल मायनस एक्ससी दोघं इक्वल असल्या कारणाने 0 होणार, 0 चा स्क्वेअर 0 राहील, आर स्क्वेअर प्लस 0 आर स्क्वेअरच राहील, आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतला याचा राहतो. कळलं का? नाही कळलं? सो या केस मध्ये इम्पेडन्सची व्हॅल्यू आर असल्यामुळे रेजिस्टन्स डिवाइड बाय आर च येणार, म्हणजे व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स केला तर आपल्याला करंट भेटतो. याच्यामध्ये मॅक्सिमम जो करंट पास होतो तो अल्टरनेटिंग व्होल्टेज डिवाइड बाय आर एवढा पास होणार. आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे हा ग्राफ. याच्यामध्ये करंट मॅक्सिमम असतो, तो एक पर्टिक्युलर रेंज पर्यंत फ्रिक्वेन्सीला मॅक्सिमम होतो, त्याच्यानंतर ते डिफ्यूज होऊन जाते. हा जे सिरीजचा कॉम्बिनेशन आहे हे टीव्हीच्या ट्युनिंग वगैरेला किंवा रेडिओच्या ट्युनिंगला ट्रान्समिशनला आपण यूज करतो. त्याच्यानंतर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तेवढ्या, आणि त्याच्यानंतर पॅरललचा नंतर प्रॉपर्टीज. ओके, जास्त होतंय आहे की नाही? उद्या टाइमवर होईल लेक्चर, उद्या लवकर या. हा तर आज लवकर तुम्ही आले. आज माझी गाडी पंक्चर झाली रे, म्हणून मी आलो. सो पुढे पहा, नंबर 1 ची कंडिशन एक्सएल इज इक्वल टू एक्ससी असतं. दुसऱ्या नंबरची कंडिशन पहा, रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफआर इज इक्वल टू 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एलसी असतं. तिसऱ्या नंबरची कंडिशन पहा, इम्पेडन्स याच्यामध्ये मिनिमम असतो. इम्पेडन्स म्हणजे काय, झेड ची व्हॅल्यू फक्त आर आहे. आलं का? म्हणजे ही सर्वात मिनिमम व्हॅल्यू आहे ना, कारण याच्यामध्ये एक्सएल प्लस एक्ससी प्लस झालं तर ती वाढते, कमी झाल्यामुळे मिनिमम होते. थर्ड नंबरची गोष्ट आहे, याच्यामध्ये करंट सर्वात मॅक्सिमम असतो, आता सांगितलं मी. बरोबर. आणि चौथ्या नंबरची गोष्ट आहे, व्हेन द नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज आर फेल टू इट अँड ऍक्सेप्ट ओनली द फ्रिक्वेन्सी अँड रिजेक्ट द अदर फ्रिक्वेन्सी, द करंट इज मॅक्सिमम फॉर दिस फ्रिक्वेन्सी अँड इट इज कॉल्ड एज ऍक्सेप्टर सर्किट. याच्यामध्ये काय होतं, हे जे सर्किट आहे हे खूप युनिक प्रॉपर्टी याची, ऍक्सेप्टर सर्किट म्हणतात या सर्किटला. हे सिरीज मध्ये जर सर्किट असेल एलसीआर चं सर्किट सिरीज असेल तर याला ऍक्सेप्टर सर्किट म्हणतात. ऍक्सेप्टर सर्किट अशासाठी की हा जेवढी फ्रिक्वेन्सी आहे ना तेवढी फ्रिक्वेन्सी मॅच करतो आणि बाकीच्या फ्रिक्वेन्सीला रिजेक्ट करतो. नाही समजलं? मी आता सांगितलं ना, 94.4 दिसलं तरच मॅच करेल, बाकी सर्व फ्रिक्वेन्सीला रिजेक्ट करेल. अशी टेंडन्सी असते त्याची, म्हणजे ऍक्सेप्टन्सची टेंडन्सी, रिजेक्टन्सची नाही. दुसरं सर्किट रिजेक्टिव्ह सर्किट असतं, म्हणजे काय, तो जनरली रिजेक्ट करतो, तो ज्याला रिजेक्ट करेल ते आपल्या कामाचं, बाकी सगळ्यांना तो ऍक्सेप्ट करून घेत असतो. कळलं का? फरक आहे ना दोघांमध्ये. सो या सर्किट मध्ये काय होतं पहा, व्हेन द नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज आर फेड टू इट, म्हणजे त्याला तुम्ही बऱ्याच फ्रिक्वेन्सी जर दिल्या या सर्किटला, बऱ्याच फ्रिक्वेन्सी असतील समजा, सगळ्या फ्रिक्वेन्सी सोडलेल्या असतात ना, सगळ्या फ्रिक्वेन्सी असतात. इट ऍक्सेप्ट ओनली वन फ्रिक्वेन्सी अँड रिजेक्ट द अदर फ्रिक्वेन्सी, तो फक्त त्याच फ्रिक्वेन्सीला ऍक्सेप्ट करतो ज्याची त्याला निवड आहे, बाकीच्या फ्रिक्वेन्सीला तो रिजेक्ट करतो. म्हणून याच्यामधनं द करंट इज मॅक्सिमम फॉर दॅट फ्रिक्वेन्सी, ते करंट बरोबर त्याच फ्रिक्वेन्सीला वाहतं. कळलं का? जेव्हा फ्रिक्वेन्सी मॅच होईल त्या टाइमच करंट जास्त फ्लो होईल, नाही तर नाही होत. मग त्याला कळतं की ही फ्रिक्वेन्सी आपली, कारण तेव्हा करंट फ्लो व्हायला लागतं, म्हणजे तुम्हाला चॅनल दिसायला लागतं. तोपर्यंत ते करंट फ्लो होत नाही, म्हणजे चॅनल दिसत नाही. मग बाकी सर्व फ्रिक्वेन्सीला रिजेक्ट करतो, ते एकट्या फ्रिक्वेन्सीला ऍक्सेप्ट करतो, म्हणून तिला ऍक्सेप्टर सर्किट सुद्धा म्हणतात. सिरीज मधला पॅरलल मधला रिजेक्टर सर्किट असतं, ते याच्या थोडंसं उलटं काम करतं. एवढंच आहे, लास्ट टॉपिक होता, नंतर बघू. हे कळायला काय महत्वाचं होतं, कॉम्पिटिव्ह साठी हे सर्वात महत्वाचे पॉईंट आहे.